आदिवासी संस्कृतीचा जागर, बैलगाडीतून निघाली बरात, झेंडूच्या फुलांच्या अक्षतांनी पार पडला आदिम विवाह सोहळा। कळवण तालुक्यातील धारडे दिगर येथील बहिरम परिवारानं आदिवासी संस्कृती, परंपरा आणि पर्यावरणपूरक संदेश देणारा आगळा वेगळा विवाह सोहळा आयोजित करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय। आधुनिकतेच्या झगमगाटात हरवत चाललेल्या परंपरा जपत हा आदिम विवाह सोहळा सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरतोय। वंदनाबाई व पोपट नामदेव बहिरम यांचे सुपुत्र चिरंजीव रोशन बहिरम यांचा विवाह चिचौका राजेश्री भोये, रत्नावत संजय भोये मोहबारी यांची कन्या तसेच माजी पोलीस पाटील अर्जुन भोये यांची नात हिच्यासोबत अत्यंत दिमाखात आणि पूर्णपणे आदिवासी परंपरेनुसार पार पडला। या विवाह सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे विवाहस्थळी उभारण्यात आलेली महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य आरास। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाई माता, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह वीर एकलव्य, भगवान बिरसा मुंडा, जननायक तंट्या भिल, राघोजी भांगरे, गोविंद गुरु आणि झलकारीबाई यांच्या प्रतिमांचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। या महापुरुषांना साक्षी ठेवून आदिवासी संस्कृतीला वंदन करत मंगलाष्टके गायली गेली आणि पारंपरिक पद्धतीने विवाह संपन्न झाला। या लग्नाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवरदेव व वराडी मंडळीने आधुनिक वाहनांचा वापर टाळत बैलगाडीतूनच वरात काढली। 2 ते 3 किलोमीटर अंतर बैलगाडीतून पार करत वरात थेट मोहबारी इथं नवरीच्या गावात पोहोचली। यामुळे उपस्थितांना जुन्या काळातील साधेपणा, संस्कार आणि ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव पुन्हा एकदा घेता आला। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या विवाह सोहळ्यात तांदळाच्या अक्षतांऐवजी झेंडूच्या नैसर्गिक फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यात आले। ही संकल्पना उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरली। नवरदेवाचे आई वडील वंदना व पोपट बहिरम यांनी सांगितलं की आपल्या पूर्वजांनी दिलेली संस्कृती हीच आपली खरी ओळख आहे, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी या हेतून आम्ही हा पारंपरिक विवाह सोहळा आयोजित केला। या आदिम लगीन सोहळ्याचं वराडी मंडळींसह संपूर्ण परिसरातून मोठं कौतुक होत आहे। आदिवासी परंपरा जपणारा हा एक आदर्श विवाह सोहळा असल्याची चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे।